गाईस, तुम्ही ह्या भाजीला ओळखता का? ही आंबाडीची भाजी आहे. छान स्वच्छ धुवून बघा, अशी मी रात्री धुवून चांगली सुकवून ठेवली होती. आता सकाळी मला याची भाजी बनवायची होती, त्यामुळे मी रात्रीच धुवून सुकवून ठेवली होती. बघा, या प्रकारे पत्ते राहतात. ह्या आंबाडीच्या भाजी म्हणतात आमच्या इकडे. तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. बघा, या प्रकारे असते भाजी. आता हे असे ढंटट आहे त्याचे, त्याला असा काटून घेऊ आपण आणि चिरून घेऊ याला छानपैकी. मग मी समोरची प्रोसिजर सांगते कशी बनवायची हिला. बघा, या प्रकारे ही भाजी आहे आंबाडीची. बघा, ह्या भाजीला असं आपण तोडून घेऊ सगळी भाजी. तोपर्यंत आपण काय करू, माझ्याकडे कणक्या लागतात पण माझ्याकडे कणक्या नाही आहेत, त्यामुळे मी चावलच घेतलो सख्खे. यांनाच आता कणक्याची जागा देऊ आपण. बघा, या छान स्वच्छ करून घेऊ. तांदूळ याला 2 पाण्याने धुवून आणि याच्यामध्ये पाणी भिगवून ठेवू थोडा वेळ. तोपर्यंत आपण भाजी पूर्ण तोडून घेऊ. बघा, या प्रकारे चावल छान धुतली आहे मी, तुम्हाला दाखवासाठी सांगते. तरी एक पाणी मी फेकून घेते. ही भाजी माहिती आहे का गाईज, मी घेऊन नाही आणलेली आहे. ही भाजी माझी मम्मी गावी गेली होती, तिचे भाऊ वाढले तर त्यांच्या गावाकडून ही भाजी आणली आहे. ही गावाकडची शेतातली भाजी आहे. बघा, तोपर्यंत भिगवून ठेवू. आता भाजी आपण पूर्ण तोडून घेऊ. बघा, या प्रकारे भाजी तोडून घेतली आपण. आणि ह्या मिरच्यासुद्धा धुवून स्वच्छ घातल्या. या प्रकारे आता हे बघा, ढेट याचे असे या प्रकारे खोडून घेतलेले आपण. आता आपण लसणच्या किडल्या 7 पुरता तोडून घेऊ. बघा, आता हा मिश्रण आपल्याला वाटायचं आहे. तर त्याच्यात कढीपत्ता, धनिया, कांदा आणि मिरची आणि ही भाजी, बस. याच्याशिवाय मी दुसरं काही घालत नाही वाटण्यामध्ये. आता हे मिक्सरच्या जारमध्ये घालून पिसून घेऊ. तर मिरचीच्या जारमध्ये बघा, हे पाणी घातलेले, थोडे पाणी असून चावल, हे सगळी चावल घालून घेऊ. ह्याच्यावरच सगळी आहे बघा, हे असे छान पिजलेले तांदूळ याला आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलो. याच्यावरच ते भाजी आहे. इतकी स्वादिष्ट लागते ना. ही भाजी आंबट असते म्हणून टमाटर घालत नाही मी. त्यानंतर मिरच्या. आता याच्यात आपण भाजी टाकून घेऊ हे सगळी. बघा, या प्रकारे भाजी टाकून आपण आता पिसून घेऊ. तुमच्याकडे वाटलं असेल तर वाटून घ्या, वाटली असली तर अजून छान लागते. याला काही जास्त पिसवायची नसते, दरदरी पिसायची असते. त्यांनाही पण मस्त असे कणे, छोट्या छोट्या कण्या तांदळाच्या असल्यानं त्या भाजीमध्ये खूप सुंदर लागतात. बघा, आता आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंडर बारीक करून घेऊ. बघा, या प्रकारे बारीक झालं पाहिजे. बघा, हे असं बारीक झालं पाहिजे, जास्त पण नाही, असं दरदर बारीक झालं तर छान भाजी बनते आपली. बघा गाईस, आता तडका मारू आपण त्याच्या भाजीचा. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: लाल मिरची, हे पटना लाल 2-3 मिरच्या आहेत, 2 तुकडे करून घेतले मी. काही हे अशी बुटकी आहे ते. आणि लसणाच्या 2-3 किल्ल्या, जिरा, 2-3 कढीपत्ते आणि सांबार. आणि ह्या पेस्ट आपला तयार आहे. आणि तिखट, मीठ. बघा गाईस, हे नवीन भाजी बनवायचा हे आहे. इकडे तेल गरम करत आहोत आपण. नवीन तरीका आहे आपला हा भाजी बनवायचा, सगळे अलग अलग पद्धतीने. आणि माहिती आहे का, तुम्ही आंबाडीच्या लोणचं खाल्लं का? मी एक दिवस ते पण रेसिपी सांगेन, खूप स्वादिष्ट असते. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण टाकू लसण आणि पटना मिरची. बघा, लसण टाकलेलं आहे, याला थोडंसं छान फ्राय. जिरा
आणि मग मिरची, कढीपत्ता तो थोडासा 2-3 दाणे होता, हळदी कलरला. या प्रकारे तडका. सांबार मी वरतून नाही इथेच घालते, छान होते तडक्यामध्ये. तडका कळपेक्षा आता आपण टाकून घेऊ सगळ्यात आहे, सगळं टाकून घेऊ छानपैकी आणि तिला म्हणजे याला छान असं शिजवू. बघा कसं झाला तडका. असं थोडा वेळ शिजवू याला छान, 1 मिनटं. या प्रकारे छान याला घुटून घेऊ आता आपण. बघा हा तडका छानपैकी शिजला आहे. बघा आता दुसरीकडे हा आपल्याला हे झालेलं आहे, पाणी नाही का दरदर असं राहते वाटलं, त्याला छानपैकी असं धुवून याच्यामध्ये घालून घेऊ. आता भाजीला लागते तेवढा छानपैकी पाणी, कारण हा याच्यामध्ये आता चावल घातलेले आहेत ना आपले, ते त्यामुळे ते कसं गाढा होते. तर पाणी चांगलं छान 1 लोटा पाणी घाला. मी 1 लोटा घालत आहे, तुम्हाला लागते त्याप्रमाणे घाला. गाडी किती गाडी आवडते, किती पतली आवडते, या प्रकारे भाजी हे असं छान होते. मग असं घुटून घ्यायचं, खूप स्वादिष्ट लागते खायला. हे देखा कण्या दिसत आहेत तुम्हाला तांदळाचे असे दाणे दाणे, ते दाणे खूप सुंदर लागतात खायला ह्या भाजीमध्ये. हे छान घट्ट अशी आली पाहिजे. कमी पावर आहे माझा. आता मी अजून थोडा पाणी घालणार आहे. बघा अजून एक तर पाणी घातले आहे मी त्याच्यातच. तरी अजून थोडा घालीनच मी पाणी, कारण हे छानपैकी जेवढी छान शिजते तेवढी टेस्टी वाटते. अच्छा तो भाजीचा कच्चा पण मरून गेलं पाहिजे भाजीमध्ये छानपैकी. आता फुल पावर करते मी, फुल पावर केला. आता छानपैकी पकू देते. 10 मिनटं तरी छान पकू द्यायचे, नाहीतर 5 मिनटं तुमच्यावर आहे, पण मी 8 ते 9 मिनटं पकू देईन. बघा गाईस मी इतकं पाणी घातले. आता छानपैकी याला उकळी येतपर्यंत शिजू देते. तोपर्यंत हे सगळं ओटा क्लीन करून घेते. हे नमक टाकायचं, तर आता आपण नमक टाकून घेते. आता ही रशाची भाजी असल्यामुळे मी 2 चमच नमक घालत आहे. रशाची भाजी असली तर नमक थोडं जास्त लागते. ठीक आहे गाईस, ह्या प्रकारे नमक टाका. आता छानपैकी शिजू देऊ, उकळी येऊ देऊ. बघा गाईस ओटासुद्धा क्लीन झालेला आहे, भाजीला उकळीसुद्धा आलेली आहे छानपैकी. या प्रकारे छान असं, तरी कमीत कमी आता 2-3 मिनिट झालेच आहेत, तरी अजून 5 मिनिट छानपैकी असे भाजी फुल आचेवर शिजू देऊ. हे बघा दाणे दिसतात ना, हे दाणे मस्त असे आटरतात. या प्रकारे शिजू देऊ अजून 5 मिनिट. बघा गाईस आता आपली भाजी रेडी आहे खाण्याकरिता छानपैकी. बघा घट्टसुद्धा आली आहे, पाणीसुद्धा आटला. बघा इतकी होती इतकी झाली छानपैकी. खूप मस्त टेस्टी, आंबट खाणाऱ्या लोकांना खूप आवडेल ही भाजी. नक्की बनवून बघा अशा. आणि तुम्हाला हा तरीका आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला आंबाडीच्या भाजीचा लोणचं नेक्स्ट टाईम गावी जाऊन भाजी आणून बनवून तुम्हाला व्हिडिओ शेअर करीन. तर आपली कंप्लीट शिजलेली आहे भाजी. आता बंद करून द्या आणि ताटामध्ये सर्व करा खायसाठी. हे बघा आता आपली भाजी आणि खायला रेडी आहे, स्वच्छ आहे. तर छानपैकी खाऊन घ्या, सांगा मला कशी झाली टेस्ट. बाय गाईज.